Hello friends, good morning. I am Busari Vishwas, lecturer of Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shevgaon. My subject is pharmaceutical jurisprudence. In previous lecture, we had been completed second chapter, that is pharmacy and healthcare system. In today's lecture, we start our next chapter or topic, that is the pharmaceutical ethics. In that chapter, we study introduction of pharmaceutical ethics. Then second point, pharmaceutical code of ethics. Pharmacist in relation to his job. Pharmacist in relation to his trade. Pharmacist in relation to medical profession. And last point, pharmacist in relation to his प्रोफेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण फार्मसी आणि हेल्थकेअर सिस्टीम ह्या टॉपिकचा स्टडी केला होता. त्याचप्रमाणे आजच्या या लेक्चरमध्ये आपण नवीन टॉपिक स्टार्ट करणार आहोत. टॉपिकचे नाव आहे फार्मास्युटिकल एथिक्स आणि ह्या चॅप्टरमध्ये आपण इंट्रोडक्शन ऑफ फार्मास्युटिकल एथिक्स, त्याचबरोबर pharmaceutical codes of ethics, then pharmacist in relation to his job, त्याच्यानंतर pharmacist in relation to his trade, pharmacist in relation to medical profession आणि pharmacist in relation to his profession in pharmacy इत्यादी पॉइंट्सचा स्टडी करणार आहोत. तर फर्स्टली पाहूया इंट्रोडक्शनमध्ये एथिक्स, मॉरॅलिटी, लॉ आणि फार्मास्युटिकल एथिक्स ह्या ज्या डेफिनेशन आहे त्या डेफिनेशनचा स्टडी करणार आहोत. फर्स्टली स्टडी करूया एथिक्स. इट मीन्स अ सायन्स ऑफ मोरल्स और कोड ऑफ मोरल प्रिन्सिपल. काय आहे एथिक्स म्हणजे? अ सायन्स ऑफ मोरल्स किंवा कोड्स ऑफ मोरल प्रिन्सिपल्स. देन सेकंड वन, मॉरॅलिटी. मॉरॅलिटी मीन्स गुड कंडक्ट और बिहेवियर अँड कॉन्शियसनेस. मॉरॅलिटी म्हणजे काय तर इथिक्स म्हणजे काय तर नैतिकतेचे शास्त्र किंवा नैतिक तत्व जे आहे त्याला इथिक्स म्हणतो आपण. किंवा नैतिकता म्हणजे काय आहे तर मॉरॅलिटी म्हणजे काय तर चांगले आचरण, गुड कंडक्ट और बिहेवियर, त्याचं वर्तन, and consciousness. Then next definition, law. Law is defined as the rule of human conduct binding to all person in state or nation. असे नियम कोणी कंडक्ट केलेले आहेत? ह्युमनने, बाइंडिंग टू ऑल पर्सन इन स्टेट और नेशन. कशासाठी तर बाइंडिंग टू ऑल पर्सन इन स्टेटमधील किंवा नेशनमधील. Then next definition, pharmaceutical ethics. The pharmaceutical ethics is defined as in the relation to pharmacy profession is called as pharmaceutical ethics. Pharmaceutical ethics म्हणजे काय? The ethics in the relation to pharmacy is called as pharmaceutical ethics. Then next one, pharmaceutical codes of ethics. The Code of Pharmaceutical Ethics is formulated by Pharmacy Council of India for the guidance of Indian pharmacists. The Code of Pharmaceutical Ethics helps to guide the pharmacist as to how should conduct himself in relation to his job, his trade, his fellow pharmacist, his physician, medical profession, with his profession, pharmacy, with general public. तर विद्यार्थी मित्रांनो, फार्मास्युटिकल ऑफ कोड ऑफ एथिक्समध्ये फर्स्ट पॉईंट सांगितलेला आहे की द
Code of Pharmaceutical Ethics. It is formulated by the Pharmacy Council of India. फार्मास्युटिकल इथिक्स जो कोड आहे तो कोणी फॉर्म्युलेट केलेला आहे तर फार्मसी काउन्सिल फॉर इंडिया. कशासाठी केलेला आहे तर जो फार्मासिस्ट आहे, फार्मासिस्टच्या जो भारतीय फार्मासिस्ट आहे, इंडियन फार्मासिस्ट आहे, त्याच्या मार्गदर्शनासाठी जो मार्गदर्शनासाठी इथिक्सचा जो कोड आहे तो PCI म्हणजे काय, फार्मसी काउन्सिल ऑफ द्वारे तयार केलेला आहे किंवा बनवलेला आहे. द नेक्स्ट, द कोड ऑफ फार्मास्युटिकल इथिक्स हेल्प्स टू गाईड द फार्मासिस्ट ॲज टू हाऊ शुड कंडक्ट हिमसेल्फ इन रिलेशन. फार्मासिस्टला त्याच्या कामासंबंधित किंवा त्याच्या संबंधित रिलेशन टू हिज जॉब म्हणजे त्याचे वर्क, हिज ट्रेड त्याचा व्यापार किंवा व्यवसाय, हिज फेलो फार्मासिस्ट त्याचा सहकारी फार्मासिस्ट असेल, हिज फिजिशियन त्यांचा डॉक्टर असेल, मेडिकल प्रोफेशन असेल, वैद्यकीय व्यवसाय असेल, विथ हिज प्रोफेशन म्हणजे त्याचा फार्मसी प्रोफेशन असेल किंवा सर्वसामान्य जनता असेल. ही कंडक्ट हिमसेल्फ इन रिलेशन टू हिज जॉब, हिज ट्रेड, हिज फेलो फार्मासिस्ट, हिज फिजिशियन, मेडिकल प्रोफेशन, विथ प्रोफेशन कुठलं तर फार्मसी विथ जनरल पब्लिक. देन नेक्स्ट वन, फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज जॉब. कुठलं तर जॉब संबंधात, हिज रिलेशन टू जॉब नोकरीच्या संदर्भात फार्मासिस्टचं रिलेशन कशा पद्धतीचं असणं गरजेचं आहे तर मेनली इट इज अ टू हिज जॉबच्या संदर्भात. मेनली इट इज अ फार्मास्युटिकल सर्विसेस. A pharmacist should be provide an efficient and reasonably comprehensive pharmaceutical services through the medical store or pharmacy. Such services include supply of commonly required medicine without undue delay and furnishing the emergency supply at all times. फार्मास्युटिकल सर्व्हिसेसमध्ये विद्यार्थी मित्रांनो त्यांनी काय सांगितलं की जो फार्मासिस्ट आहे किंवा जो औषध विक्रेता आहे, मेडिकल स्टोअर किंवा फार्मसीद्वारे कार्यक्षम असं वाजवी व व्यापक सेवा प्रदान करणं त्याने केल्या पाहिजे. फार्मासिस्टने व्यवस्थित सेवा देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारच्या जी सेवा देत आहे ती विनाविलंब किंवा सामान्यतः आवश्यक औषध पुरवठा, त्याचप्रमाणे आपत्कालीन पुरवठा नेहमीच यामध्ये समाविष्ट असतो. मग फार्मास्युटिकल सर्व्हिसेसमध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की जो फार्मासिस्ट आहे त्याने मेडिकल स्टोअर किंवा फार्मसीद्वारे जी सर्व्हिस आहे ती व्यवस्थित पद्धतीने देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे अशा प्रकारची जी सर्व्हिस आहे ती कुठल्याही प्रकारचा विलंब न करता देणे आवश्यक आहे. सर्व्हिस म्हणजे काय तर औषधांचा पुरवठा हे देणं गरजेचं आहे. अ फार्मासिस्ट शुड provide an efficient and reasonably comprehensive pharmaceutical services through the medical store or pharmacy. Such services include supply of commonly required medicine without delay and furnishing the emergency supply at all times. All times supply करणं गरजेचं आहे. Then next main point, pharmacy drugstore. Pharmacy or pharmacy drugstore. In every pharmacy or drugstore, there should be a qualified pharmacist to have personal control over the pharmacy.
The pharmacist shall be primarily responsible for the observance of proper standards of conduct in connection with it. फार्मसी आणि ड्रग स्टोअरमध्ये काय सांगितलं त्यांनी, इन एव्हरी फार्मसी or drugstore there should be a qualified pharmacist to have personal control over the pharmacy. The pharmacist shall be primarily responsible for the development of proper standards of conduct in connection with it. म्हणजेच काय तर जे फार्मसी डिपार्टमेंट किंवा ड्रग स्टोअर आहे त्यामध्ये फार्मसीवर नियंत्रण ठेवण्यासाठी किंवा ड्रग स्टोअरवर नियंत्रण ठेवण्यासाठी काय पाहिजे तर एक क्वालिफाईड फार्मासिस्ट किंवा पात्र फार्मासिस्ट असावा. देन नेक्स्ट पॉइंट, a pharmacy should be planned in such way that there is no accidental contamination in the preparation, dispensing and supply of medicine. जे फार्मसी आहे त्याचं नियोजन अशा प्रकारे केलं गेलं पाहिजे की जे औषधोपचार आहे त्याचप्रमाणे जे मेडिसिनचा पुरवठा आपण प्रिपरेशन करणार, त्याचप्रमाणे डिस्पेन्सिंग करणार किंवा पुरवठा करणार, सप्लाय करणार, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची ॲक्सिडेंटल दुर्घटना किंवा कंटामिनेशन होऊ नये याची काळजी घेणं गरजेचं आहे. देन द नेक्स्ट पॉईंट, द appearance of the premises should be reflect the professional characters of pharmacy and indicate the public that the practice of pharmacy is main purpose of the establishment. कशाचा आहे मेन पर्पज तर एस्टॅब्लिशमेंटचा जे फार्मसीचे व्यावसायिक वैशिष्ट्य आहे किंवा प्रतिबिंबित केलेलं आहे वैशिष्ट्य केले पाहिजे. आणि फार्मसीचा सराव हा मुख्य उद्देश असल्याच्या लोकांना फार्मसीचे जे प्रॅक्टिस ऑफ फार्मसी आहे इज द मेन पर्पज ऑफ एस्टॅब्लिशमेंट. काय पर्पज आहे त्याचा, मेन पर्पज काय, एस्टॅब्लिशमेंट, मेन पर्पज ऑफ पब्लिक दॅट द प्रॅक्टिस ऑफ फार्मसी इज द मेन पर्पज ऑफ एस्टॅब्लिशमेंट. द नेक्स्ट पॉईंट, Prescription presented for dispensing should not be discussed with patient or other regarding the merits and demerits of their therapeutic efficiency. विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेस प्रेस्क्रिप्शन देत असेल फार्मासिस्ट किंवा डिस्पेन्सिंग करत असेल फार्मासिस्ट कशाची, एखाद्या पेशंटची प्रिस्क्रिप्शन, त्यावेळेस त्याने कुठल्याही पद्धतीने प्रिस्क्रिप्शन डिस्कस करणं गरजेचं नाही. त्याचप्रमाणे त्याच्याशी फायदे किंवा तोटे, मेरिट्स किंवा डेमेरिट्स किंवा त्या ड्रगची थेरापेटिक एफिशियन्सी ही डिस्कस करणं गरजेचं नाही. जी दवाखान्याची फिजिशियनने दिलेली प्रिस्क्रिप्शन आहे पेशंट किंवा त्याच्याशी चर्चा करू नये असं थोडक्यात ह्या पॉईंटमध्ये सांगितलेलं आहे, पेशंटशी चर्चा करू नये. The next point, after the receiving the prescription, a pharmacist should not even show any expression on his face so that the patient will lose their faith in the physician or prescriber. ज्यावेळेस आपण फार्मासिस्ट प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्राईब करत असेल त्यावेळेस फार्मासिस्टने त्याच्या फेसवरील एक्सप्रेशन कुठल्याही पद्धतीने चेंज करणं गरजेचं नाही, जेणेकरून की पेशंटचा विश्वास हा डॉक्टरांवरील विश्वास हा कमी होईल किंवा पेशंटचा विश्वास कमी होईल. एक्सप्रेशन चेंज करणं गरजेचं नाही फार्मासिस्टने. द नेक्स्ट पॉइंट इन द प्रिस्क्रिप्शन, नो ॲडिशन, omission or substitution of ingredient in the prescription should be made without the consent of prescriber or physician whenever possible except in an emergency. आपत्कालीन परिस्थितीशिवाय इतर कोणत्याही
डॉक्टरच्या किंवा डॉक्टरच्या संमतीशिवाय प्रिस्क्रिप्शनमधील जे ॲडिशन असेल, ड्रगचं ॲडिशन किंवा सबस्टिट्यूशन, इन्ग्रेडियंटचं सबस्टिट्यूशन आहे ते करू नये. then in case of any obvious error in the prescription, it should be referred back to the prescriber for necessary correction or approval for the charge suggested. जर एखाद्या केसमध्ये प्रिस्क्रिप्शनमध्ये काही एरर असेल तर काय केलं पाहिजे, रेफर्ड बॅक केलं पाहिजे टू द ज्यांनी ती प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्राईब केली असेल त्यांच्याकडे. देन नेक्स्ट पॉईंट, इफ ॲट all the charges in the prescription is necessary in the interest of the health of patient, it should not affect the reputation of the physician or prescriber. जर डॉक्टरांच्या संमतीनुसार किंवा सल्ल्यानुसार प्रिस्क्रिप्शनमध्ये जर काही बदल केलेला असेल किंवा प्रिस्क्रिप्शनमध्ये बदल करणे आवश्यक असेल, अशा वेळेस डॉक्टरांच्या प्रतिष्ठेवर किंवा ज्याने ती प्रिस्क्रिप्शन प्रिस्क्राईब केलेली असेल त्याची जी प्रतिष्ठा असेल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा परिणाम होत नाही. देन नेक्स्ट पॉईंट, अ फार्मासिस्ट शुड नॉट रिकमेंडेड एनी पर्टिक्युलर प्रिस्क्रायबर अनलेस ही इज स्पेशली आस्क्ड टू डू सो. फार्मासिस्टने विशिष्ट लिपीची शिफारस करू नये. कधीपर्यंत शिफारस करू नये विशिष्ट लिपीची? जोपर्यंत त्याला तसे करण्यास सांगितले जात नाही तोपर्यंत फार्मासिस्टने कुठल्याही प्रकारचे रिकमेंडेशन इन एनी पर्टिक्युलर नो रिकमेंडेशन और नॉट रिकमेंडेड एनी पर्टिक्युलर प्रिस्क्राइब अनलेस ही स्पेशली आस्क्ड टू डू सो. द नेक्स्ट पॉइंट, ड्रग or ingredient. First point of drug or ingredient, while dispensing the prescription, the ingredient or drug must be weighed or measured correctly as the case may be, scale or measure. प्रिस्क्रिप्शन ज्यावेळेस डिस्पेन्स करत असेल त्यावेळेस काय केलं पाहिजे, वेइंग व्यवस्थित केली पाहिजे. इट मेजर करेक्टली और वेइंग और मेजर करेक्टली as the case may be, scale or measure. Then pharmacists should always use drugs and medicinal preparation of standard quality. Next point, the drug or medicine likely to cause addiction or other form of abuse should not be supplied when there is a reason to suppose that it is required for such purpose. Then next point, practical training. While the imparting practical training, the in-charge pharmacist should see that the trainee acquires sufficient technique and skill. Acquire sufficient technique and skill. No certificate should be granted to the trainee pharmacist before the completion of prescribed period for the training or without undergoing the practical training, or unless the trainee acquires sufficient knowledge. The next point, pharmacist in relation to his trade. First point, pharmacist in relation to his trade is price structure. Price of drug and medicinal preparation charged from the customer should be fair and include dispensing and compounding charge without duly taxing the purchaser. ह्या पॉईंटमध्ये काय सांगितलं विद्यार्थी मित्रांनो की ग्राहक जे आहे, कस्टमर जे आहे, त्यांनी घेतलेल्या औषधाची किंमत आणि औषध तयार करणे योग्य असावे आणि खरेदीदाराला जे कस्टमर आहेत त्यांना कुठल्याही प्रकारचा कर न आकारता वितरण आणि कंपाऊंडिंग शुल्कासह कंपाऊंडिंग करणं गरजेचं आहे. द नेक्स्ट पॉईंट, फेअर ट्रेड प्रॅक्टिस.
fair trade practice. In fair trade practice, a pharmacist should not make any attempt to capture the business of fellow pharmacists by unhealthy competition or cutthroat competition, that is by offering reduced price, gift prices, etc. etc. Trademarks, labels, symbols, or any other signs of other pharmacies should not be copied on image. किंवा ट्रेडमार्क असेल, लेबल असेल किंवा सिम्बॉल असेल किंवा एनी अदर साइन ऑफ अदर फार्मासिस्ट असेल शुड नॉट बी कॉपी करता येत नाही किंवा कॉपी करू नये. ड्रग्स और अदर इंग्रेडिएंट रिक्वायर्ड शुड ऑलवेज बी परचेस फ्रॉम रेप्युटेबल सोर्स. पर्चेसिंग कशी झाली पाहिजे की रेप्युटेबल सोर्सपासून. द नेक्स्ट पॉईंट, हॅवकिंग ऑफ drugs and other. Hawkings of drugs and medicines should not be practiced and any attempt should not be made to collect the order from door to door. Self-servicing method is the pharmacy or drugstore should not be allowed, as it would encourage self-medication, which is the undesirable and dangerous. Self-medication कसं आहे तर undesirable आणि dangerous आहे. Then next one, advertisement and display. There should not be any display or advertisement on the premises, in the newspaper or elsewhere regarding the abilities and services provided by the pharmacy. The pharmacist should not make such advertisements which contain. Pharmacist अशा advertisement should not make बनवू शकत नाही such advertisement which contain misleading किंवा exaggerated statement or claims. Then a guarantee of therapeutic efficacy, an offer to refund money paid किंवा offer to refund money paid असेल, an appeal to fear, the word cure in reference to an element or symptom of ill health. The next point, pharmacist in relation to his medical profession. Pharmacist should not undertake medical practice. काय करू शकत नाही pharmacist should not undertake medical practice, that is diagnosis of disease असेल किंवा prescribing of drugs असेल. In emergency cases like accident, he can give first aid to victim. जर इमर्जन्सी केस असेल ॲक्सिडेंटल तर फार्मासिस्ट हा त्या पेशंटला किंवा व्हिक्टिमला इमर्जन्सी फर्स्ट एड ट्रीटमेंट देऊ शकतो. देन शुड नॉट रिकमेंडेड मेडिकल प्रॅक्टिशनर, कोणाला रिकमेंडेड करू शकत नाही, मेडिकल प्रॅक्टिशनरला. देन फार्मासिस्ट शुड नॉट एंटर इन टू एनी सिक्रेट कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट विथ द फिजिशियन. काय करू शकत नाही, काय एंटर करू शकत नाही तर सिक्रेट कॉन्ट्रॅक्ट ॲग्रीमेंट विथ द फिजिशियन. ऑफर हिम एनी कमिशन और एनी अदर ॲडव्हान्टेजेस. धिस इज नोन ॲज क्लॅन्डेस्टाईन अरेंजमेंट, त्यालाच आपण काय म्हणतो क्लॅन्डेस्टाईन अरेंजमेंट. लायसन विथ पब्लिक, being a license between medical profession and people, a pharmacist will always keep himself updated with modern development of pharmacy by regular reading of books, magazines. काय केलं पाहिजे फार्मासिस्टने की हिमसेल्फ स्वतःला अपडेट ठेवलं पाहिजे इन मॉडर्न डेव्हलपमेंट, जी मॉडर्न डेव्हलपमेंट आहे फार्मसीमधील, बाय द रेग्युलर रीडिंग ऑफ बुक आणि मॅगझिन्सच्या रीडिंगच्या नुसार. देन फार्मासिस्ट इन रिलेशन टू हिज प्रोफेशन.
त्याच्यामध्ये स्टडी करायचं आपल्याला. फार्मासिस्ट शुड ऑब्झर्व द लॉ अँड इथिकल प्रिन्सिपल टू मेंटेन द स्टँडर्ड ऑफ प्रोफेशन. फार्मासिस्टने जे प्रोफेशन आहे फार्मसी ते त्याचं स्टँडर्ड मेंटेन ठेवणं गरजेचं आहे किंवा इन्क्रीज द स्टँडर्ड ऑफ फार्मसी प्रोफेशन. देन एक्सटेंडेड हेल्प टू फेलो फार्मासिस्ट इन इमर्जन्सी नीड. जो त्याचा सहकारी फार्मासिस्ट असेल त्याला इमर्जन्सीमध्ये मदत करणं गरजेचं आहे. देन शूड ट्राय वीड आउट करप्शन इन प्रोफेशन अँड सोसायटी. काय केलं पाहिजे? करप्शन वीड आउट केलं पाहिजे इन प्रोफेशन अँड सोसायटीमधून. ही शूड हॅव अप टू डेट नॉलेज ऑफ प्रोफेशन ऑफ मॅटर. काय पाहिजे त्याला? अप टू डेट नॉलेज पाहिजे विथ द रिलेटेड ऑफ हिज प्रोफेशन. शूड हॅव फेअर नॉलेज ऑफ लॉज रिलेटेड टू हिज प्रोफेशन. Thank you everyone.